महाराष्ट्रामध्ये करून दिले असे आदरणीय वामनजी म्हात्रे साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु समोर बसलेल्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी, मी आज मामा या सगळ्या लाडक्या बहिणींना पाहिल्यानंतर एवढंच सांगतो की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा विजय झालेला आहे, आज या ठिकाणी मी ते जाहीर करतोय. कारण लाडक्या बहिणीची ताकद काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सरकार ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली आणि आदरणीय वामन म्हात्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा या नगरपालिकेला फडकणार, हे सुद्धा या ठिकाणी विश्वासाने सांगतो. आज प्रभाग क्रमांक 11चे आपले उमेदवार आदरणीय रुपालीताई घोरपडे आणि सोबतच रेश्माताई राठोड, मी आपल्या दोघांना मनापासून शुभेच्छा देतोय. शेवटी आमच्या लाडक्या काकी बहिणी, शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी, माझ्या लाडक्या काकी, आज सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ते जर तुमच्या पाठीशी आहे तर निश्चितपणे तुमचा विजय हा निश्चित झालेला आहे, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. मी आता मामाशी, वामन म्हात्रे साहेबांशी, मी त्यांना मामा बोलतो कारण त्यांचे आमचे लहानपणीचे संबंध आहे. माझा तसं जन्म पाहिला तर बाजूलाच झाला होता, मी डोंबिवलीचा माझा जन्म. आणि आज जरी ठाण्यात असलो तरी या कल्याण डोंबिवली वर आमचं एक वेगळं प्रेम आहे. कारण माझ्या वडिलांच्या आयुष्याची सुरुवात, राजकीय सुरुवात असेल तर ती या डोंबिवलीमुळे झाली. आज डोंबिवलीत चालवणारा एक रिक्षावाला, म्हणजे योगायोग बघा मामा, डोंबिवलीत रिक्षा चालवणारा माणूस आज या राज्याचा परिवहन मंत्री झालेला आहे. आणि ही डोंबिवलीकरांची, आपल्या कल्याण जिल्ह्याची लोकांचा विश्वास आहे. आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय लीनाताई म्हात्रे मॅडम यांचंही या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो, मी त्यांच्याशी गाडीत चर्चा करत होतो. पूर्वीचा बदलापूर आणि आताच्या बदलापूरमध्ये भरपूर फरक या ठिकाणी आपल्याला जाणवलाय. मी आता येताना त्यांना म्हणालो की बाबा तुम्ही गल्लीतले रस्ते सुद्धा सोडलेले नाहीये, गल्लीतले रस्ते सुद्धा कॉन्क्रीट आहे. म्हणजे असं बोलायला हरकत नाही. आमच्या ठाण्यामध्ये सुद्धा काही काही ठिकाणी असे रस्ते नाहीत जसे रस्ते तुमच्या या बदलापूरमध्ये आहेत. आणि याचं श्रेय पूर्णपणे जर कोणाला द्यायचं असेल तर ते आदरणीय वामन म्हात्रे साहेबांना द्यायचं पाहिजे. आज मी लहान मुलांसाठी उद्यानं पाहिली, त्या ठिकाणी असलेलं जे तलाव होतं ते तलाव पाहिलं. मी स्ट्रीट लाईट असतील अनेक गोष्टी या ठिकाणी पाहून मला आनंद झालेला आहे की शिंदे साहेबांनी त्यांच्या वादावर दिलेली जबाबदारी त्या वाघाने पूर्ण केलेली आहे. या वाघानं शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 700 कोटी रुपयाची निधी आपल्या या शहरासाठी आली. आता इतर लोक हे 700 कोटी रुपये जर आणले असते तर ते 700 कोटी रुपये कुठे गेले असते हे मी सांगायची आवश्यकता नाही. पण मामांच्या माध्यमातून, वामन म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून ही जी निधी आहे ही निधी लोकांच्या विकासासाठी, लोकांचे लोक उपयोगी वस्तू त्या ठिकाणी पोहोचले पाहिजे ह्या विकासासाठी ती निधीचा वापर करण्यात आलेला आहे. मी त्यांना गाडीत बोललो, सहज गाडीत बसलो, व्हॉट्सअप उघडला, व्हॉट्सअपवर आमचा मीडिया मॉनिटरिंगचा एक ग्रुप आहे, त्याच्यावर घराणेशाहीचा आरोपचा मेसेज मी पाहिला. मी त्यांना बोललो हे कोणी तुमच्यावर घराणेशाहीचा वगैरे आरोप जर करत असतील तर करून द्या. ह्या शहरामध्ये लोकांची सेवा करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आणि जर ते लोकांची सेवा करत असताना आपल्यावर जर घराणेशाहीचे आरोप होत असतील तर ते आरोप आपल्यासाठी चांगले, कारण लोकांनी आजपर्यंत म्हात्रे परिवारावर विश्वास दाखवलेला आहे, ज्याच्यामुळे हा विश्वास विकासाच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला पाहिजे. मी काय एवढं मोठा नाही नेत्यांवर मी टीका करेन, परंतु आपल्याला मी तिथेही सांगितलं की ही निवडणूक तन आणि मन विरुद्ध धन झालेली आहे. ज्यातलं तन आणि मन आमच्या शिवसेनेकडे आहे आणि धन कोणाकडे मला आता सांगायची गरज नाही. पण लक्षात ठेवा, बदलापूरची जनता जी आहे ही जे मनापासून आपली सेवा करणारा जो नगरसेवक असेल त्या नगरसेवकालाच आपला नगरसेवक म्हणून निवडून देतील, हे सुद्धा या ठिकाणी मी विश्वास आपल्या समोर व्यक्त करतो. आज त्यांच्यासारखा म्हणजे त्या वामन म्हात्रे साहेबांचा विषय बघा, एक या शहराचा विकास करण्यासाठी आपल्याला युवकांना पुढे आणलं पाहिजे. ह्या विचाराचा आज व्यक्ती असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आज या शहरामध्ये 15हून अधिक उमेदवार असे ज्यांचं वय 30 पेक्षा खाली आहे, कमी आहे, अशा उमेदवारांना सुद्धा, सुशिक्षित उमेदवारांना त्यांनी संधी दिलेली आहे.
अशा लोकांना पुढे करून आपला बदलापूर शहर अजून विकसित होईल हा सुद्धा माझा पूर्णपणे विश्वास आहे. आणि मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की आजपर्यंत 2.5 वर्ष शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, शिंदे साहेबांचं भरपूर प्रेम. मी आता यांना गाडीत बोलले शिंदे साहेब तसं जास्त तुमच्याकडे आता सध्या निवडणुकीची धावपळ सगळीकडे महाराष्ट्रामध्ये आहे, पण बदलापूरमध्ये अजून साहेब आलेले नाही. साहेब 29 तारखेला येणार आहे. पण मी मामाला सांगितलं की शिंदे साहेबांना माहितीये मी जरी तिथे गेलो नाही तरी माझा वामन हा या ठिकाणी शिवसेनेची एखादी सत्ता घेऊन येईल एवढा विश्वास तुमच्या या वामन मात्रेवर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. आणि तो विश्वास तुम्ही जनता म्हणून पूर्ण करा हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून आपल्या समोर सांगतो. मी एवढंच सांगेन की आपले जितके उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आता आपण सगळ्यांनी मैदानात उतरलेले तर आहातच. आणि मामाने मला सांगितलं की सगळ्या ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत हे मनापासून या ठिकाणी बसलेले आहेत. दुसऱ्यांच्या ठिकाणी गेलं तर आता मी ते बोलत नाही शब्द, पण आमच्या ओरिजिनल शिवसैनिक आहेत, ओरिजिनल शिवसैनिक. तर मी त्यांना सांगितलं आल्या आल्या आपल्याला कळतो ओरिजिनल शिवसैनिक कसे असतात. कारण जो जोश आहे हा जोश आपल्याला आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवायचा आहे. आणि आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, आपला छोटा मुलगा म्हणून आज या ठिकाणी आपल्या समोर विनंती करतोय की शिवसेनेचे सर्व उमेदवार यांना भरघोस मताने आपण विजयी करा आणि आदरणीय वीणाताई म्हात्रे यांना आपला नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपण निवडून द्या हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. आणि मी मामांना सांगितलेलं आहे पूर्वी 7 नगरसेवक होते शिवसेनेचे, त्यानंतर 12 झाले, त्यानंतर 25 झाले आणि या 17 झाले, त्यानंतर 25 झाले आणि त्यानंतर आता मामाने सांगितले 36 नगरसेवक आपले या ठिकाणी शिवसेनेतील. मी मामा तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी फिरल्यानंतर 36 नाही 36 पेक्षा जास्त नगरसेवक शिवसेना पक्षाचे निवडून येतील हे सुद्धा आज विश्वासाने सांगतो. आणि या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवून आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय वीणाताई म्हात्रे हे नवा इतिहास घडवतील आणि सर्वाधिक मतांनी निवडून आलेले नगराध्यक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये पुढे येतील हे सुद्धा या ठिकाणी आपल्या समोर सांगतो. आणि पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.